चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालन बनवासाठी आता आपला मित्र उदय लाहा घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ फोनची राज्य स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत. चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. ज्या माहितीच्या अनुसार आपल्या सर्वांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांच्या शेडमध्ये लाईटची संख्या ही 100% वाढवावी लागणार आहे. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, ज्या माहितीचा योग्य पद्धतीने आपण वापर केला तर पावसाळ्यात कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती आजार येण्याचं प्रमाण हे 100% कमी होऊन जाईल. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव विचारता झाला की लाईटची संख्या आपल्याला पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांच्या शेडमध्ये का वाढवावी लागणार आहे. जर आपण सर्वांनी कोंबड्यांच्या शेडमध्ये लाईटची संख्या पावसाळा सुरू होण्यापूर्वी वाढवली तर याचा फायदा कोंबड्यांना व पिल्लांना पावसाळ्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना आवडल्यासारखी वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला हे ऑल करा. याच्यामुळे प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो. आता इथं सतत जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती की आता आपण सर्वांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्याच्या शेडमध्ये लाईटची संख्या ही 100% वाढवायला हवी. पण जो कुक्कुटपालक बांधव आहे तो विचारायला लागलाय की कोंबड्याच्या शेडमध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी लाईटची संख्या का वाढवावी. पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांच्या शेडमध्ये लाईटची संख्या किती वाढवावी. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जर आम्ही कोंबड्यांच्या शेडमध्ये लाईटची संख्या वाढवली तर याचा फायदा कोंबड्यांना व पिल्लांना पावसाळ्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तरे. तर मित्रांनो, आपण सर्वांनी बघितलं तर लाईट हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे पावसाळ्यामध्ये. आपल्याला माहीत आहे की पावसाळ्यामध्ये आपण आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना बाहेर सोडतो. मग ज्या वेळेस आपण आपल्या कोंबड्यांना आणि पिल्लांना बाहेर सोडत असतो त्यावेळेस आपल्याला हे गृहीत धरून चालावं लागते की बाबा आपली कोंबडी आणि आपली पिल्लं ही भिजू शकतात. मग आपली कोंबडी आणि आपली पिल्लं जर पावसात भिजली तर खूप मोठा अरिष्ट येऊ शकते. कारण लक्षात घ्या, आपली कोंबडी आणि पिल्लं जास्त प्रमाणात पावसात भिजली आणि ती लवकरात लवकर कोरडी झाली नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपली कोंबडी आणि कोंबडीची पिल्लं ही शीतरक्तपेशी असणारे पक्षी आहेत. त्यांना स्वतःच्या शरीरामधील तापमान वाढवता येत नाही आणि कमी सुद्धा करता येत नाही. याच्यामुळे काय होतंय, मग लवकर जर कोंबडी आणि पिल्लं कोरडी झाली नाहीत तर मग कमकुवत कोंबडी आणि पिल्लं जे असतील त्यांच्यावरती आजार येण्याचं प्रमाण वाढतंय. त्यांना सुरुवातीला सर्दी होते, त्यानंतर त्यांना ताप आल्यासारखे होते आणि भिन्न भिन्न आजार त्यांना ग्रसित करतात. याच्यामुळं त्यांचा कमकुवत होऊन भविष्यात जीव जाऊ शकतो. मग हे सगळं कशामुळे होतंय तर कोंबडी आणि पिल्लं पावसात भिजल्यामुळं. पण मला सांगा, आपण पावसाळ्यात कोंबडी आणि पिल्लं यांना बाहेर तर सोडणं शक्य नाही, असं नाही, सोडावंच लागणार आहे. मग असं तर म्हणू शकत नाही की बाबा पावसा तू येऊच नको पावसाळ्यात. जर पाऊसच पावसाळ्यात नाही आला तर भविष्यात पाण्याचं भीषण संकट निर्माण होऊ शकते ना. तर मग अशा परिस्थितीमध्ये कोंबडीला व पिल्लांना बाहेर सोडावंच लागणार आहे. कोंबडी आणि पिल्लं ही पावसात 100% भिजणारच आहेत. मग हे गृहीत धरून आपल्याला एकच उपाय या ठिकाणी करावा लागणार आहे की जेवढं लवकर होईल तेवढं कोंबड्यांना व पिल्लांना कोरडं करावं लागणार आहे. जर आपण कोंबड्यांना आणि पिल्लांना लवकरात लवकर कोरडं केलं तर त्या ठिकाणी ते आजारी पडणार नाहीत आणि आजारी पडले नाहीत तर ते दगावणार नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यात आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना भिजल्यानंतर लवकरात लवकर कोरडं आपण कसं करू शकतो तर यासाठी गरज पडते तर ती त्या ठिकाणी लाईटची. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे तर सर्वात प्रथम आपला जो शेड आहे त्याचं निरीक्षण करून घ्या. दुसरी गोष्ट, शेडमध्ये पहिल्यांदा लाईट उपलब्ध आहे का नाही हे बघा. लाईट म्हणजे वीज उपलब्ध असेल तर ओके, नसेल तर वीज लवकरात लवकर उपलब्ध करून घ्या. वीज उपलब्ध करून घेतल्यानंतर मग आतमध्ये लाईटची व्यवस्था करा. बघा मित्रांनो, आपल्या कोंबडीची पिल्लं भिजून आली
आणि ती लाईटासमोर थोडा वेळ जरी उभी राहिली तर ती कोरडी पडतात आणि त्यांच्या शरीराला गरमी प्राप्त होते म्हणजे उष्णता. आणि याच्यामुळं कोरडेपणा जसा जसा भिनतो तसा तसा त्या ठिकाणी त्या कोंबड्यांना आणि पिल्लांना हायसं वाटते आणि त्यांच्यावरती बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची जी भीती आहे ती कमी होऊन जाते. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, की कोंबडी आणि पिल्लं भिजणार आहेत, हे गृहीत धरून आपल्याला लाईट लावावी लागतील. लाईट लावल्यामुळं काय होणार आहे, की ती कोंबडी, ती पिल्लं लवकर कोरडी होतील, ज्याच्यामुळं त्यांना बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शनचा कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि हा त्रास झाला नाही तर आपल्या कोंबडीचा व पिल्लाचा जीव पावसाळ्यात जाणार नाही. म्हणून तुम्हाला म्हणत आहे, की पहिले आपण सर्वांनी कोंबड्यांच्या शेडमध्ये लाईटची व्यवस्था करावी आणि जर लाईटची व्यवस्था झाली तर लाईटची संख्यासुद्धा वाढवावी. मग कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी लाईटची संख्या ही किती असायला हवी याचं प्रमाण सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी लाईटची संख्या किती असावी हे निर्धारित करण्यापूर्वी आपल्या कोंबड्या आणि पिल्लांची संख्या किती हे प्रथम लक्षात घ्या. जर आपल्या कोंबड्यांच्या व पिल्लांची संख्या ही 100 आहे असं गृहीत धरलं तर 100 गुणिले 2 करा. 2 हे व्होल्टेजसाठी वापरायचे. 100 गुणिले 2 म्हणजे किती झालं? 200. तर आपण काय करायचं? 200 आणि ॲडिशनल आपल्या मनानं काय व्होल्टेज धरायचं ते धरायचं. यानुसार क्रमप्राप्त आहे की कमीत कमी तुम्हाला 100 चे 2 बल्बचे ठेवावे लागतील. पण जर तुम्ही थोडासा एखादा बल्ब वाढवला म्हणजे 100 चे 3 बल्ब ठेवले तर फार बेटर होईल. अशा परिस्थितीमध्ये काय होईल, की जेव्हा आपली कोंबडी आणि कोंबडीची पिल्लं आहेत, ही भिजतील, तर भिजल्यानंतर ते त्यांच्या नुसार त्या ठिकाणी लाईट खाली जाऊन उभं राहतील आणि ज्यांना कोरडं वाटेल ते दूर होतील, ज्यांना ओलसर वाटतं ते लाईट खाली जमा होतील. मग अशा पद्धतीनं तुम्ही संख्या निर्धारित करू शकतात. पण एक गोष्ट सांगतो, काही जण म्हणतील, की बुवा 100 कोंबड्यांसाठी आम्हाला समजा 200 ची गरज आहे, तर आम्ही एकच लाईट लावून टाकावं का 200 व्होल्टेजचा? तर असा करू नका. 1 पेक्षा 2 बरे, 2 पेक्षा 4 बरे. कारण काय, की समजा आपण 4 कोपऱ्यात 4 लाईट लावले, तर ज्या कोंबडीला, ज्या पिल्लाला ज्या पद्धतीनं उष्णतेची गरज आहे, ती त्या ठिकाणी लाईट खाली जमा होतील. म्हणजे कोंबडी आणि पिल्लं एका ठिकाणी जमा होणार नाहीत आणि गर्दी करून ते एक्सपायर होणार नाही. शिवाय ऑक्सिजन सप्लायसुद्धा अबाधित राहील. तर या पद्धतीनं आपण लाईटची संख्या वाढवायला पाहिजे. ढोबळमानानं विचार करायला गेलं तर समजा 500 कोंबड्या असतील तर 500 गुणिले आपण 2 केलं तर 1000. तर मग या ठिकाणी ॲडिशनल 2 म्हणजे काय करायचं, 2-200 चे 6 लाईट लावून टाकायचे. यानुसार जर उपाययोजना केली तर मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो, पावसाळा सुरू झाल्यानंतर कोंबड्या पावसात भिजल्या किंवा पिल्लं जरी पावसात भिजली तरी देखील कसल्याही प्रकारचं बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन त्यांच्यावरती येणार नाही. पण यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपल्याला प्रथमतः आपल्या कोंबडीच्या शेडमध्ये लाईटची व्यवस्था करून घ्यावी लागेल आणि त्यानंतर लाईटची संख्या वाढवावी लागेल. जो कुक्कुटपालक बांधव या पद्धतीनं उपाययोजना करेल त्याला पावसाळ्यात कोंबड्यांवरती व पिल्लांवरती आजार येण्याचं जे प्रमाण आहे ते 100% कमी दिसून येणार आहे आणि त्या कुक्कुटपालक बांधवाचा फार्म तंदुरुस्त व निरोगी राहून भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा हा त्याला प्राप्त करून देणार आहे. बघायला गेल्यावर ही गोष्ट फार छोटी आहे, पण ही गोष्ट छोटी जरी असली तरी देखील ही गोष्ट फार मोठा इम्पॅक्ट टाकू शकते. लक्षात घ्या, थेंबे थेंबे तळे साचे. त्याच पद्धतीनं छोट्या-छोट्या गोष्टी खूप मोठ्या अडचणीला सुद्धा दूर करू शकतात. त्याची ही एक सुरुवात आहे. मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो, मला माहीत आहे आपण फार कष्टानं व्यवसाय उभा करत आहात. परंतु हे कष्ट जर आपल्याला सत्कारणी लावायचे असतील आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल, तर ह्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी मी सांगतो, प्लीज त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि या छोट्या गोष्टीचं व्यवस्थापन करून घ्या. या गोष्टीला खूप खर्च लागत नाही, पण छोटासा कंटाळा आपल्याला खूप मोठं अरिष्ट जे समोर येणार आहे, त्यापासून जे ते वाचू शकणार नाही. म्हणून छोटीशी सुद्धा चूक करू नका. एवढ्या मोठ्या टायटॅनिक जहाजाला एका छोट्या छिद्रानं उडवलं होतं. म्हणून आपल्या सुंदर व्यवसायाला कसल्याही प्रकारची दृष्ट लागता कामा नये, म्हणून आपण ह्या छोट्या-छोट्या चुका प्लीज करू नका. आता बरेच जण म्हणतील, की "सर फार बारकाईने तुम्ही सांगतात आणि याचा आम्हाला फायदा होतो." पण कधी-कधी कसं होतंय, की जी माहिती ज्यावेळी, ज्या काळी, ज्या पद्धतीने भेटायला पाहिजे ती मिळत नाही. आम्ही फार व्हिडिओ शोधतो, तर आम्हाला माहिती मिळत नाही. माहिती जेव्हा मिळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तर यासाठी मी काय केलंय, आपली ही समस्या जाणून घेऊन आपल्यासाठी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना आणली. यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा 100% होतो परिपूर्ण. कारण आपल्याला कंटिन्युअस मार्गदर्शन मिळते आणि जशी अडचण आली की तसा तुम्हाला सोल्युशन मिळते, म्हणून कसल्याही प्रकारचं किंतु परंतु शिल्लक राहत नाही. मग ही ऑनलाईन ट्रेनिंग कधी असते बरं? तर ही ऑनलाईन ट्रेनिंग असते दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता.
या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सुरुवातीला एक लेक्चर होते, त्यानंतर वेदर बुलेटिन असते व सरते शेवटी प्रश्न उत्तर असतात. मग वेदर बुलेटिनमध्ये काय, तर बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसा परिणाम होणार व त्यापासून आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा कशा पद्धतीनं आपण बचाव करायला हवा. त्याचबरोबर सेगमेंट नंबर 3 म्हणजे प्रश्न उत्तर. लाईव्ह जेवढी काही प्रश्न तुमचे येतात पूर्ण महाराष्ट्रातून, त्या सर्व प्रश्नांचा उलगडा विस्ताररूपी उत्तरानं मी करत असतो, ज्यामुळे एकही प्रश्न शिल्लक राहत नाही. पण हा प्रश्न शिल्लक राहतो की सर रविवारी आमच्या अडचणीचं तुम्ही निरसन व निराकरण कराल, पण इतर दिवशी अचानक निर्माण झालेल्या अडचणीचं सोल्युशन कोण करणार? तर यासाठी सुद्धा आपण उपाय केलाय. यासाठी आपले लाडके लखन सर आहेत, तर त्यांना तुम्ही संपर्क साधून प्रश्नांची उत्तरं प्राप्त करू शकतात. लखन सरांचा क्रमांक आहे 84 21 82 62 62. यांना आपण जो कॉल आहे ते दुपारी 3 ते 8च्या दरम्यान करू शकतात. आता कुक्कुटपालक बांधवांना या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करायचे, तर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे, त्याची प्रोसेस काय समजून घ्या. ज्यांना ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांना काय करावं लागेल, सुरुवातीला लखन सरांना कॉल करावा लागेल. लखन सरांचा नंबर काय, तर लखन सरांचा नंबर आहे 84 21 82 62 62. मग या क्रमांकावरती कॉल करायचा. कॉल केला, लखन सर फोन उचलतील, त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर काय म्हणतील, तुम्ही यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती आपण पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर पाठवतील, जो आहे 82 65 088 460, म्हणजे 8265088460. तर हा नंबर आपणास मिळाला की तात्काळ 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा, ज्यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास प्राप्त होईल आणि हे मार्गदर्शन लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग प्रशस्त करेल. आता या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण सामील झालं तर आपला फायदा कशा पद्धतीने होतो लक्षात घ्या. नंबर 1, आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होतो. नंबर 2, आपल्या कोंबड्यांवरती व पिल्लांवरती आजार येण्याचं प्रमाण 70 ते 80% कमी होते, कारण आम्ही लसीकरण कोंबड्यांचं व पिल्लांचं कधी व कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन करतो, ज्यामुळं कोंबडी व पिल्लं यांच्यावरती आजार येत नाहीत, आले तर जास्त काळ टिकत नाहीत आणि आजार आले तर तात्काळ कोणता इलाज करायचा हे सुद्धा आम्ही सांगतो, ज्यामुळे मृत्यूदर कमी होतो. तिसरा फायदा, शेड कसा निर्माण करायचा, लांबी रुंदी उंची दरवाजे कोणत्या साईडने ठेवायचे सगळं सांगितले जाते, ज्यामुळे आपल्या पैशाची, वेळेची, मेहनतीची आणि जागेची बचत होऊन जाते. चौथा फायदा काय की आपली कोंबडी, आपला कोंबडा, आपल्या कोंबड्यांची अंडी व आपल्या कोंबड्यांची पिल्लं कधी कुठे कशी विकावीत याबद्दलही सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते, ज्यामुळे विक्रीचं टेन्शन दूर होतंय. तर अशा परिस्थितीमध्ये या सर्व घटकांचा विचार केला तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणारे सखोल मार्गदर्शन इतर कुक्कुटपालक बांधवांना लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देत आहे. आपण का ही संधी दवडत आहात? लगेचच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील आणि कमवा लाखोंचा निव्वळ नफा. यासाठी एकदा कॉल करा नशीब पालटणाऱ्या नंबरवरती, जो नंबर आहे लखन सरांचा 84 21 82 62 62. त्याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय. हा व्हॉट्सअप ग्रुप मोफत आहे. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी करायचं एवढंच आहे, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड, आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढं पाठवलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कसल्याही प्रकारचा सल्ला दिला जात नाही. हा ग्रुप त्या जिल्ह्यातील कुक्कुटपालक बांधवांचा आहे, ज्यामुळे विक्रीस आपणास मदत होते. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की कशा पद्धतीनं आपण पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांच्या शेडमध्ये लाईटची संख्या वाढवायला हवी, किती लाईटची संख्या वाढवायला हवी आणि याचे काय फायदे आपल्याला पावसाळ्यात या ठिकाणी होताना दिसू शकतात. तरी देखील काही मनात प्रश्न असेल, अडचण असेल तर प्लीज विचारत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत राहील. तर मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडली असेल ही माहिती तर जरूर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.